गाईज आता पेट्रोल टाकायला आलो, गाडीत फुल करतो. गाईज केलेली टंकी फुल, आता चाललो घरी. तर गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आता मी चाललो घरी आणि मग मंटाला जाणार, रत्नाला सामान वगैरे घेऊन देणार, भाजीपाला वगैरे सर्व. कारण उद्या आपण चाललो आहोत पंढरपूरला, म्हणजे मावशीकडे, शिला मावशीकडे. यस, आपल्याला म्हणजे अचानक बुलावा आलेला आहे, खूप जरा जास्त इमर्जन्सी थोडी. काकाने बोलून घेतलं आहे मला, त्यासाठी मला जावं लागणार आहे. सो आपल्याला सकाळीच निघायचं आहे उद्या. तर आजपासूनच तयारी चालू आहे. प्रज्ञाला पूर्ण भाजीपाला येथे घेऊन देतो 2-3 दिवसाचा. चाललो 2-3 दिवसासाठी चाललो आहे मी. ओके, लेट्स गो. चला जाऊयात. दूध पॅकेट घेतलं, 1 लिटर दूध घेतलं. इकडे रेडी होत आहेत बघा मैडम. अभी इसमें कल के इसमें आज से ही तैयारी शुरू कर दी मैंने. कल की पेट्रोल वगैरे टाकून आणलं गाडीत. गाईस म्हणजे एक काम आहे जे मी करतोय, थोडं एक तुमच्यासाठी सरप्राईजच समजा, पण मी रिव्हील करू शकत नाही ते. तर मला बोलवलं आहे काकाने, एमर्जन्सी एकदम अर्जंटली तू ये असं. तर त्यासाठी मला जावंच लागेल. जर मला माहिती असतं ना की मला जायचं आहे तिकडे, तर तिथून आपल्या छत्रपती संभाजीनगर इतकं दिदीचं घर आहे कोल्हापूर, तर तिथून तिकडेच चेन द्यायला गेलो असतो. पण मग आधीच देऊन टाकले. जर ज्याने चेन दिलेला ब्लॉग बघितला नसेल तर ते जाऊन बघा. आता खूप दिवसानंतर ते व्हॅलेंटाईन डेचे गिफ्टचा जो व्हिडिओ आहे त्याची कमेंट्स मी अचानक रँडमली ओपन करून बघितले आज. आपला हा व्हिडिओ टाकायला गेलेलो जस्ट मी. तर तो व्हिडिओ टाकताना मी कमेंट्स त्याचे ओपन केलं, तर खाली कमेंट्स आहेत की दीदीने चेन दिली, तू कधी देणार चेन, आणि बायकोसाठी असतं सगळं करायला, भाच्यासाठी नाही का, तिने बिचारीने केलं. तर तुमच्या समाधानासाठी तो व्हिडिओ मी नव्हतो बनवणार, पण म्हटलं बनवेल, कारण लोक मग असे मिसअंडरस्टँडिंग करतात. तर ती चेन मी छत्रपती संभाजीनगरला जाऊन देऊन आलो आजीकडे, आणि आजीने तिला दिली, आणि त्या लोक आता कोल्हापूरला गेलेत सुद्धा. तर त्यासाठी चला मग, ज्याने नसेल बघितला व्हिडिओ ते जाऊन नक्की बघा. आणि आता जातो हिला भाजीपाला वगैरे काय सामान असेल ते घेऊन देतो 2-3 दिवसाचं सगळं, आणि त्याच्यानंतर मग जातो. म्हणजे मी टेन्शन फ्री राहील. आणि आता पाणी आणायचं पण टेन्शन नाही, कारण पाणी पण येतं आहे आपल्या गावात. तर पाणी भरण्यासाठी मी विचार करायचो कुठे जायला, की आता मला पाणी भरावं लागेल, प्रज्ञा कशी करेल सगळं हँडल एकटी, पाणी कसं भरेल, कामं कशी करेल वगैरे वगैरे, लाडूला कशी सांभाळेल. बट आता थोडं टेन्शन कमी झालं आहे. चालते, चला जाऊ. झाले प्रज्ञा ऑलमोस्ट रेडी, आणि वाजले 2. रेडी झाले बाळ बघा. बाळ तर फिरायला एकदम रेडीच असतं हमेशा. बघा किती सुंदर रेडी झाले. आणि बाळ एवढं भारी आहे ना, असं कुठं जाताना मला बाळावर एवढं प्रेम येतं ना, आणि अजिबात जाऊ वाटत नाही लाडोल सोडून मला. बट जावं लागेल, इट्स अन एमर्जन्सी गाईस. मावशीची थोडीशी तब्येत पण खराब आहे, तिला पण भेटणं होईल, आणि काम पण होऊन जाईल. लुक खूप घाणे झाला आहे माझा. आता ते लोक बोलतील की असं कसं लुक, गेलं होतं तर चांगला होतास, आलाच 1-1.5 महिना झाला येऊन. आपल्याला टी व्ही आपला आरसा झाला आहे बघा. टी व्ही तर एवढं गरीब माणसं आहेत, आपण आरसा पण नाही आपल्याकडे. सो सॅड. चला, मास्क का लावलं माहिती का, कारण तिला पिंपल नाही हो म्हणून तिने मास्क लावलंय. चला आता निघूयात. पी पाणी, पी ना, पी पी पी, तुझ्या हाताने पी, तुझ्या हाताने पी. मम्मीला प्यायचं आधी, मम्मी पी आधी मम्मी पी. पिला आता तू. कसं बघितलं का, असंच असतं आमचं. तू पी आता. पिला ना मम्मीने. चला बस झालं, दिवस तुम्ही घालते. 2-4 झाले आता. चला निघूयात. सकाळी 5 ते 6 जायचंय. बघू कितीला आपल्याला जाण्याचे प्रयत्न होतात. लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करूया उद्या सकाळी मॉर्निंगला. लेट्स गो. आता ही गाईस जेवली नव्हती, ही गरीब लेकरू याला खायला घेऊन आलोय बघा. आणि हे 2 लेकरं सांभाळतोय मी. हे लाडू, हिचं रडायचा जो व्हिडिओ आहे ना, इथेच शूट केलेला आणि इथेच व्हायरल झालेला आहे या टेबलवर. काय देऊ, काय पाणी देऊ. तिने जस्ट आता एक पिझ्झा ऑर्डर केलाय, म्हणतात पिझ्झा भेटायला लागलाय. A few moments later. गाईस पिझ्झा खाऊन बसली बघा ही, आणि बहुत भारी था म्हणे. मी
माझ्या फोनला रिचार्ज करायला गेलेलो, तोपर्यंत पिझ्झा खाल्लाही नाही एकट्यानेच, मला ठेवला पण नाही. नाही मस्त कर रहा हूं. खाल्लं काही नाही. हे बघा अच्छा तसंच नाही. जेन्युइनली ऑनेस्ट रिव्ह्यू बेस्ट. आलो आता आम्ही बाहेर. बघा भाजीपाला राहिला आता घ्यायचा बस आणि मग जाऊ घरी. आता आलो आम्ही जगदंबा देवीचे दर्शन करायला. हिला दर्शन करायची इच्छा झाली होती आज अचानक. बोलली प्रत्येक वेळेस गर्दीत जातो, असं बिना गर्दीचं जाऊ एक दिवस. तर आज आलो आहेत आणि आता वाजले 4. सो लेट्स गो. हिला मोकळी जागा बघितल्यावर नुसतं पळायचं मन करतं. काढू. अरे अरे देव बाप्पा देव बाबा. चल इकडे चल. बाप्पा कुठे गेले? परत कर. भेटती बापरे पडाली तिकडे. जय जय कर जय जय कर जय जय कर. कर ना असं कर असं कर. कर परत कर. हे बघ हे बघ हे बघ. हा गेला गेला गेला. हा गेला. कर जय जय कर जय जय कर. बंदर देख रही है. देख ना उधर पे बैठा. काय लाडू. जय 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 कर जय जय कर जय जय कर जय जय कर का तू का जय जय कर जय जय कर. देख जय जय कैसे करती है देख ना. ए जय जय कर ना. तू कर ना जय जय. वो तेरा देख के करेगी. कर ना जय जय कर जय जय कर. असं कर बाळा. असं कर असं कर. तू कर असं कर. जय असं असं ऐसे इथं हात ठेव. डर रही है वो. डर रही है. माकड बघा माकड. काय काय. हा 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 छू 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 छू. बस चल चल आतमध्ये चल. खाने के लिए आया था इधर प्रसाद रखा है ना इसलिए वो खाने आए. कितना पास से देखो. हम इधर है और वो उधर है. पेढा खाताय काय जेव माकड. इथले पेढे सगळे दिलेले. पेढे खातो मी. नारळ दिले तर नारळ नाही खाल्लं त्याने. माहिती आहे का. नारळ तिकडं दिलं होतं टाकलं होतं त्याने नाही घेतलं. पेढे पाहिजे त्याला. हाय मजा आहे. चल रे बाबा चिडन तो. चला चाललो आता. चला आता बॅक टू होम. भाजीपाला वगैरे घ्यायचा आणि घरी जायचं. काहीच इथं रील्स बनवली प्रज्ञाची एक. आणि आता चाललो आम्ही घरी. बघा बघा हे मायलिक आहे. ऑल ओके ऑल डन. टुडेचं सेशन संपला. 5 वाजले गाईस. आता निघतोय आम्ही घराच्या दिशेने. जाऊ आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटूयात. ओके बाय. तर गाईस रोहित इकडे कांदे आणि भाजीपाले घेत आहे आणि लाडू करत आहे इकडे. अजून काय काय घेते. काकडी काकडी. भाजीपाला घेणं झालं. आता आले इकडे खायला. काय 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 हिला लक्षात आहे. सायकल घेतलेली हे बघ कशी घेऊन चालली बघ. बॉल पाहिजे का. अरे तू आणि तुझी आई तुम्ही दोघी सारख्याच झाल्या. इकडे गाडी आहे गाडी. एअरप्लेन हे माहिले की दोघे सारखेच झाले गाईस. बघा हिला सोडलं खाली अटॅक केला हिने आक्रमण. बघा सायकल बघ. ते बघ तिकडे. ती त्या दिवशी ती सायकल घेतली होती. ती सायकल घेतली होती त्या दिवशी.
गता मजा येते या दोघांची खूप गाईस. क्या बोली क्या बोली कडक कडक केक रहता है गरम ना, गरम अच्छा क्या नहीं है? रहता ना एक. हाँ गरम गरम क्या बोली आज गरम समज आहे, कल उस दिन ठंडा था. कसं आहे मॅडम काय सुट्टी देत नाही. चिप्स बिप्स आहे सगळं. दोन्ही मॅडम बघा, दोन्ही मॅडमच्या हातात चिप्स आहे दिसतील तुम्हाला. चला जाऊ आता फायनली. तर जस्ट आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी आणि हे बाळ गाडीवर झोपलंय मस्तपैकी आता. आणि इकडे थकलेली आणि हारलेली प्रज्ञा. हरलेली थक हार के आई हुई ऐसा. हिंदी निकलने वाला था, मराठी निकल गया मॅडम. चला आता फ्रेश होऊन घेऊ. A few moments later. आली खेळायला बघा ही. आता आम्ही खेळतोय बाहेर. तिची मम्मी जेवण बनवते माझ्यासाठी. कुत्र्यांच्या मागं लागते गाडी घेऊन बघा. छी. कुत्रे पण सवय लागले, कुत्रे पण खेळते त्याच्यासोबत. इकडे इकडे चल. सगळे ओळखीचे आहेत तिला, कोणच काय करत नाही. अरे आली. काय झालं काय झालं? नाही त्याला नको मारू, ते मोठे आहेत रे. घाबरतच नाही पूर्वी. जेवण बनतंय घरी. आता भेटूयात थोड्या वेळानंतर. आता थोडा वेळ खेळतो आम्ही इथे. लाडूची मम्मी कसं काय उठल्या आज काय माहिती लवकर. गाईस गुड मॉर्निंग. चला रेडी हो फटफट. ओके. इच्छा होत नाही, आज झोप वाटते बट जाना पडेगा. झोप ना तू. हां बघा 5 वाजता उठते आज. 5:30ला उठले आजी. आणि आम्ही उठलोय म्हणून ती पण उठली. तिला झोपू घातलं तर झोपली असती. झोप ना बाळा, आळशी बाळा. उठायची तर इच्छा नाही तरी उठली. काहीच मला 4 चपाती बनवून दिले बघायने एवढं सकाळी. आता 6:30 वाजलेत आणि अजून अंधाराचं बाहेर. अजून उजेडने लाईट गेली जस्ट चार्जिंगला. बाळ उठलं. या बाळाची लय आठवण येणार आहे मला गाईस. देव तुला